गोरक्षनाथ पहाड़ी पर अखंड हरिनाम सप्ताह का भव्य आयोजन। बीड जिले के घाटसावली के पास स्थित प्राचीन गोरक्षनाथ मंदिर में अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन 2 अगस्त से 9 अगस्त 2025 तक किया जा रहा है। इस आयोजन में भक्तों की भारी भागीदारी देखी जा रही है। मंदिर परिसर में विधायकों और सांसदों के कोष से 4 गुंठा भूमि में 4.5 करोड़ की लागत से एक विशाल सभा मंडप बनाया गया है, जिसमें 2 लाख श्रद्धालु रुक सकते हैं। भक्तों के लिए भोजन, आवास और अन्य आवश्यकताएं सुविधाएं भी उपलब्ध कराई गई हैं। इस सप्ताह में महाराष्ट्र के प्रसिद्ध हरिभक्त कीर्तनकार जैसे निवृत्ति महाराज इंदुरीकर, ज्ञानेश्वर महाराज सांगले, शंकर महाराज शेवाले, सचिन महाराज ढोले, विशाल महाराज खोले, जगन्नाथ महाराज पाटिल, विश्वनाथ महाराज वारिंगे और संजय जी महाराज पचपोर अपने कीर्तन से भक्तों को भाव विभोर कर रहे हैं। इस आयोजन में प्रतिदिन हरिपाठ, भजन, विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वरी पारायण जैसे धार्मिक कार्यक्रम हो रहे हैं। आयोजन की जिम्मेदारी ओम खोटड़, दशरथ गंगावने, दिलीप वाणी, श्री इंगले महाराज, सोमनाथ राव माने सहित कई भक्तों ने संभाली है। भारत संवाद के लिए डॉक्टर आर.के. अरसूल जी की खास रिपोर्ट। आपण गोरक्षनाथ टेकडी घाटसावली जवळील गोरक्षनाथ टेकडी परिसरातील आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहोत। या ठिकाणी साधू, महंत, वारकरी संप्रदायामध्ये अनेक लोक या अखंड सप्ताह निमित्त येत असतात आणि सध्या हा सप्ताह कधीपासून सुरू झालेला आहे? 2 तारीख. तर आपण या ठिकाणी शनिवारपासून साधू, महंत या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। आपलं नाव काय? रुस्तम महाराज इंगोले, घाटसावली. रुस्तम महाराज इंगोले, घाटसावली. तर ह्या देवस्थानाबद्दल काही माहिती सांगता येईल आपल्याला? सांगतो ना. श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी गर्भगिरी पर्वत या ठिकाणी नवनाथांनी या ठिकाणी ही टेकडी पूर्ण सोन्याची केलेली आहे। कारण सोन्याचं अस्त्र म्हणून पूर्ण टेकडी सोन्याची केलेली आहे। आणि हे इकडची माता आहे, कारवाडीचा माता, त्या मातेवर 12 वर्ष यज्ञ चाललंय, तुपाचा यज्ञ चाललाय त्या मातेवर। आणि या ठिकाणी हे सगळं सौंदर्य बघून महादेवाला एक आनंद झाला, महादेव शंकराला। आणि कैलासवरून महादेव या ठिकाणी आले। अरे गोरक्षनाथ ही काय प्रकरण करायला म्हणले? काय नाही म्हणले, महाराज टेकडी पूर्ण सोन्याची करून टाकली म्हणले तुम्हाला इथं राहायचंय? इथं राहायचं म्हणले महाराज। म्हणून शंकर इथे या ठिकाणी थांबलेत आणि त्यांच्या भेटीला रातच्या 12ला किंवा दुपारच्या 12ला नवनाथ पूर्ण त्याला हे ठिकाणी भेट येतात। म्हणून ही श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी गर्भगिरी पर्वत या ठिकाणचा। या ठिकाणी कोणकोणत्या तुम्ही काय करा, साईडला म्हणजे सगळे दिसतील आपले, सगळे घ्यायचे दोघं बोलतो ना तू सर गोरक्षनाथ दादा अलीकडे ना आपण आलेलो आहोत। या नाही सगळ्याच घेतो पनीर पोलीस स्टेशनचे पोलीस तू भरा जा ना। मोठे लाखोवर भाविक भक्त आपल्याला या ठिकाणी जाना तुम लोग बरं आणि आमच्या संस्थांची काही पोलीस मंडळी आहे। बरं, आपलं नाव काय? अजिनाथ बाबूराव बिर्गे। तर आपण किती दिवस थांबणार, म्हणजे किती दिवस बंदोबस्त करणार आहात आपण? संपूर्ण सप्ताह संपूर्ण। तर आणखी तुमच्या व्यतिरिक्त काही शासनाचे पोलीस वगैरे आहेत? दररोज जेवणाची व्यवस्था कशी आहे? वारकरी संप्रदायामध्ये आता दररोज हजारो लाखो भाविक भक्त येणार आहेत, तर त्यांची जेवणाची व्यवस्था कशी आहे? जेवणाची व्यवस्था बाबांनी सर्वांसाठी करून ठेवली। सकाळी आलं तरी उपाशी कोणी जाणार नाही। कार्यक्रम किती तास चालतोय, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती तास चालतो? सकाळी 24 घंटे कार्यक्रम चालू। बरं, त्यांची राहण्याची, जेवणाची, भाविक भक्ताची सोय कशी? संपूर्ण सोय, राहण्याची सोय, जेवणाची सोय पूर्ण। बरं, या ठिकाणी रात्रीच्याला काही समजा काही अडचण आली, एखादी भाविक भक्त आजारी पडला, तर त्यांची सोय कशी केलेली? ॲम्ब्युलन्स सुविधा वगैरे आहे। आता एवढं भाविक भक्त येणार म्हटलं, कोणीतरी आता वृद्ध वगैरे आलेले असतात, आपल्या माता भगिनी वगैरे सगळे आल्यात, मग ते आजारी पडला तर त्यांची व्यवस्था कशी होते? शिबिर असते। आपण गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात संख्या दररोजचे दिवस दररोज वाढत आहे। तर ह्यांची जी
अखंड हरिनाम सप्ताहातील जे संयोजक आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया. आपलं नाव काय सर? माझं नाव दशरथ गंगावणे. दशरथ गंगावणे. किती वर्षापासून आपण सेवा करता इथं? मी गेले 15 वर्षापासून या ठिकाणी सेवा करतो 15 वर्षापासून. आणि 4-5 वर्षापासून पाहिजे असा वेळ मी संस्थानला देऊन सेवा करतो. बरं, हा अखंड सप्तम किती वर्षापासून चालू आहे? खरं म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तपरायण वैकुंठवासी किसन बाबा 1998 साली 8/8/98 साली बाबांचं निधन झालं. आणि बाबांचं निधन झाल्यानंतर पंचकृषीतील सर्व भाविभक्त आणि त्यानंतरचे मठाधिपती हरिभक्तपरायण शांती ब्रह्मनवनाथ बाबा महाराज यांनी बाबांची पुण्यतिथी करावा सर्व भाविक